दिनांक 17 फेब्रुवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 91 ते 120. सुहृदयन मित्रानु दासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु. साधु वश्यच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तेत सुहृदय आणि शत्रू का उदासू आणि मित्रू. हा भाव भेदू विचित्रू कल्पुकैचा. तया बंधू कोण काह्याचा. द्वेषिया कौनु तयाचा. मीची विश्व जैसा जयाचा बोधू झाला. मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी. काय परिसाची ये कसवटी वानिया कीजे. ते जैसी निर्वाण वर्णुची करी. तैसी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे. जरी आहाती आनाने आकारे. तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. ऐसे जानने जे बरवे. ते फावले तया आघवे. म्हणून आहाच वाचे न झकवे. येणे आकार चित्रे. घापे पटा माझी दृष्टी. दिसे तंतूची सैग सृष्टी. परितो एक वाचुनी गोठी दुजी नाही. ऐसे ने प्रतीती हे गवसे. ऐसा अनुभव तयाते असे. तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे. जयाचे नाव तीर्थरावो. दर्शने प्रशस्थितीसी ठावो. जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. जयाचे बोले धर्मुजिये. दिठी महासिद्धी ते विये. देखे स्वर्ग सुखादी ये. खेळू जयाचा विपाये. जरी आठवला चित्ता. तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. योगी युंजित सतत्मा मात्मानं रहसी स्थित. एकाकी यत चित्मात्मा निराशिर परिग्रह. पुढती अस्तवेना ऐसे. जया पाले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपणू असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी. पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रही जो तिही लोकी. तोची म्हणोनी ऐसी असाधारणे. निष्पन्नाची लक्षणे. आपुलेनी बहुवसपणे. श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानी यांचा बापू. देखणी यांचे दिठीचा दिपू. जया दादुलयाचा संकल्प विश्वरची. प्रणवाची ये पेठे. झाले शब्द ब्रह्म माझिठे. ते जयाची आयशा धाकुटे वेढून पुरे. जयाचेनी अंगिके तेजे. आवो रविशशीची ये वनिजे. म्हणून जग हे वेशजे. विन असे तया. हागा नामच एक जयाचे. पाहता गगन दिसे टाचे. गुण एक एक काय तयांचे. आकळशील तू. म्हणून असो हे वानने. सांगू नेने कवनाची लक्षणे. धावावी मिशे येणे का बोलिलो ते. एके द्वैताचा ठाऊची फेडी. ते ब्रह्मविद्या किजिल उघडी. तरी अर्जुना पडिये हे गोडी. नासेल हन. म्हणून ते तैसे बोलणे. नव्हे स पातळ आड लावणे. केले मनची वेगळवाने भोगावया. जया सोहम भाव अटकू. मोक्ष सुखा लागे रंकू. तयाची ये धीटीचा झने कळंकू. लागेल तुझिया प्रेमा. विपाये अहंभाव याचा जाईल. मी तेची हाजरी होईल. तरी मग काय किजेल एकलेया. धीठीची पाहता निविजे. का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटून खेव दिजे. ऐसे कवन आहे. आपुलिया मना बरवी. असमाई गोठी जीवी. ते कवनेसी चावळावी. जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने. अन्योपदेशाचे हताशने. बोला माझी मनमने. आलंग्यू सरले. हे परिसता जरी कानडे. तरी जान पापार्थ उघडे. कृष्ण सुखाचे रूपडे ओतले गा. आता या अद्वैत स्थितीत त्याला शत्रू वा मित्र उरत नाही. अथवा उदास अथवा हितचिंतक मित्र ही भेदकल्पनाही उरत नाही. मीच विश्व आहे असे ज्याने जाणले. त्याला नातलोक कोण व कशाचा. व त्याला वैरिक तरी कोण. असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. मग त्याच्या दृष्टीने चांगले वाईट असेल काय. परिसाच्या कसोटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय. परिसाच्या स्पर्शाने जसे बावन कशी सोनेच होते. तसे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणिरूप अलंकाराचे समुदाय जरी विविध आकाराचे आहेत. तरी ते एक ब्रह्मरूप सोन्याचेच बनले आहेत. असे उत्तम ज्ञान त्याला प्राप्त झाले असते. म्हणून तो वरवरच्या आकारांनी फसत नाही. वस्त्राकडे नीट पाहिले तर त्यात तंतूचीच रचना दिसते.
तरी त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही. अशा तंतुपट न्यायाने जो वरील अनुभव घेतो तोच समबुद्धी होय, यात दुसरे काही नाही. ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याच्या दर्शनाने समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यांना ब्रह्मता मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याच्या कृपादृष्टीने सिद्धी प्राप्त होते, त्याला स्वर्गादी सुखे मिळवून देणे हे सहज खेळ आहेत. अशा पुरुषाची मनात जरी सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची प्रशंसा केली तर लाभच होतो. कधीही न मावळणारा ज्ञानसूर्य ज्याच्या हृदयात उदय पावला आहे, तो सदोदित आपल्या ठिकाणीच ब्रह्मानंदात असतो. असा जो विवेकी आहे तोच अद्वितीय व परिग्रह न करणारा आहे असे जाण. अशी या पुरुषाची लोकोत्तर लक्षणे श्रीकृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक व ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते, ओंकाराच्या पेठेत तयार झाली वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या यशाचे आच्छादन करण्यात पुरत नाहीत, अर्थात वेदसुद्धा श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन करू शकत नाहीत. ज्याच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्र तळपतात, त्याच्या सत्तेने जगही प्रकाशित झाले आहे. ज्याच्या नामापुढे आकाशही तोकडे वाटते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील. म्हणून हे वर्णन आता पुरे. ही लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व का सांगितली हे मला सांगता येत नाही. जे आत्मज्ञान द्वैताचा समूळ नाश करते ती जर स्पष्ट केली तर प्रिय अर्जुनाविषयीचे प्रेम नाहीसे होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. आड पडदा लावून अर्जुनाचे व आपले मन प्रेमाचा उपभोग घेण्यासाठी देवांनी वेगळे ठेवले. मी ब्रह्म आहे या भावनेत ते अडकून राहतात. त्यांचे मन मोक्ष सुख मिळवण्यासाठी लालचावले आहे. कदाचित याचा मीपणा जाईल आणि जर हा मीच होईल तर मी एकट्याने काय करावे. पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास व तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्याला दुसरे कोण आहे. जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपल्या मनात न मावणारी अशी उत्तम गोष्ट कोणाजवळ बोलावी. या अडचणीमुळे श्रीकृष्णांनी बोलण्यात साधूची लक्षणे सांगून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला व त्याचे मन वळवले. हे तुम्हाला ऐकताना जरी अशक्य वाटले तरी पार्थ हा खरोखर श्रीकृष्णाची ओती मूर्ती आहे असे पक्के समजा, असे श्री ज्ञानेश्वर महाराज सर्व श्रोत्यांना सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.